नमस्ते, मी डॉक्टर निखिल प्रभू, डायबिटीज स्पेशलिस्ट. मला पेशंट विचारतात की सर आपण जे ग्लुकोमीटरवर रिडिंग घेतो ते लॅबवाल्यापेक्षा जास्त का येतं. आता पहिलं लक्षात घ्या, आपण लॅबमध्ये जेव्हा ब्लड कलेक्शन करतो रिकाम्या पोटी फास्टिंग जेवल्यानंतर वगैरे, तेव्हा ना लॅब टेक्निशियन आपल्या नसातनं म्हणजे व्हेनमधनं ब्लड काढतो. आता व्हेनमधलं जे ब्लड आहे ना ते मसल आणि टिश्यूमधनं पास झालं आहे. त्यातला ऑक्सिजन ग्लुकोज ऑलरेडी टिश्यूनी युटिलाइज केलेलं आहे. आता जेव्हा आपण मशीनवर चेक करतो तेव्हा आपण कॅपिलरी ब्लड चेक करतो, म्हणजे ते फ्रेश रक्त आहे. आणि व्हेनमध्ये जे असतं ते ऑलरेडी अशुद्ध रक्त आहे, म्हणजे ऑलरेडी मसल्समधनं पास झालेलं असतं, त्यातलं ग्लुकोज ऑक्सिजन यूज झालेलं आहे. त्यामुळे ग्लुकोमीटरचं रिडिंग जे फ्रेश रक्ताचं आहे ते लॅबवाल्या रिडिंगच्या 15 ते 20% निदान जास्तच येतं, म्हणून ग्लुकोमीटरवालं रिडिंग जास्त येतं. ह्याच्या व्यतिरिक्त ग्लुकोमीटरला देखील ना हे असतं व्हेरियन्स, म्हणजे व्हेरिएबल असतात. ग्लुकोमीटर एकदम ॲक्युरेट नसतं, 5 ते 10% त्याला व्हेरिएशन पण असतं, आणि त्याच्यामुळे देखील लॅबचं रिडिंगपेक्षा ग्लुकोमीटरचं रिडिंग जास्त येतं.